ओके तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर भावांनो, सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे, अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवण्याच्या आधी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे। बीटमार्क आणि सेकीबेटची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे। क्रोममध्ये तुमच्यामध्ये अशा पद्धतीने दिसून जाईल, ठीक आहे। तुमच्याजवळ सर्वात खाली जायचं आहे, या ठिकाणी ऑल मटेरियल डाउनलोड, ठीक आहे, या ठिकाणी दिसत आहे, याच्यावरती क्लिक करायचं। यामध्ये बघू शकता या ठिकाणी बीटमार्क, खाली थोडंसं शेक इफेक्ट आणि ऑल मटेरियल या ठिकाणी सर्व दिलेले आहे। इथून सर्व डाउनलोड करून घ्यायचं आहे। बीटमार्क आणि शेक इफेक्ट आपल्या अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचे आहे। ओके, तर या ठिकाणी बघू शकता मी वापस आलेलो आहे अलाइट मोशनमध्ये। बीटमार्क आणि शेक इफेक्ट इम्पोर्ट केल्याच्या नंतर त्यानंतर आपल्याला करायचं काय, व्हिडिओ बनवताना सोपं असणार आहे अगदी। बीटमार्क असणार आहे भावनो, या ठिकाणी जस्ट ओपन करायचं आहे, बघू शकता अशा पद्धतीने असणार आहे। या ठिकाणी आपण तुम्ही स्वतःचा इमेज ॲड करायचा आहे, त्यासाठी प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। ओके, त्यानंतर आपल्याला या ठिकाणी तुम्हाला जे इमेज हवा आहे तो इमेज या ठिकाणी आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे भावनो, ठीक आहे। या ठिकाणी मी हा इमेज ॲड करतो। त्यानंतर बघू शकतात वरील 3 डॉट दिलेले आहे, याच्यावरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे। आपला इमेज या ठिकाणी व्यवस्थित होऊन जाईल भावनो, ठीक आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी हे जे इमेज असेल लास्टपर्यंत अशा पद्धतीने वाढून घ्यायचं आहे। या ठिकाणी एक बीड दिली असणार आहे, तर इथे येऊन आपल्याला इमेज अशा पद्धतीने कट करायचा आहे, ठीक आहे। इतकं झाल्याच्या नंतर बॅक येऊन शेक इफेक्टला ओपन करायचं आहे। आता बघू शकता भावनो, या ठिकाणी आपण वरी 2 इमेजेस ॲड करून दिली असणार आहे आपण, ठीक आहे। वरच्या इमेजमध्ये क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉट जाऊन कॉपी इफेक्ट, ओके, या ठिकाणी बघू शकता कॉपी इफेक्ट। त्यानंतर इथून आपल्याला बॅक यायचं आहे आणि बीटमार्कला आपल्याला ओपन करायचं आहे, ठीक आहे। सोपा असणार आहे। या ठिकाणी सुरुवातीचा इमेजला आपल्याला अशा पद्धतीने पेस्ट करायचं आहे, ठीक आहे। पेस्ट करण्यासाठी इमेजमध्ये क्लिक करून इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट, ठीक आहे। त्यानंतर इथून पुन्हा बॅक यायचं आहे, शेक इफेक्टला ओपन करायचं आहे। आता भावनो, आपल्याला या ठिकाणी 2 नंबरचा जे इमेज असणार आहे सेम याच्यावर क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन ऑल कॉपी इफेक्ट, ठीक आहे, अशा पद्धतीने। त्यानंतर भावनो, आपल्याला खाली जितके काही मी तुम्हाला रेक्टँगल ॲड करून दिले असणार आहे सर्व सिलेक्ट करायचं आहे। या ठिकाणी 2 बॉक्स तुम्हाला दिसत असतील, या ठिकाणी याच्यावरती क्लिक करायचं आहे। इथून आपल्याला कॉपी, या ठिकाणी इथून आपल्याला कॉपी 6 लेअर करून घ्यायचं आहे, ओके। त्यानंतर या ठिकाणी बॅक यायचं आहे आणि इथं बीटमार्कला आपल्याला ओपन करायचं आहे। सुरुवातीलाच येऊन इथं पेस्ट 6 लेअर। त्यानंतर भावनो, आपल्याला या ठिकाणी शेवटला इमेज असेल याच्यावरती क्लिक करून आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचा आहे, ठीक आहे। आता या ठिकाणी जर तुमचा इमेज अशा पद्धतीने सेट होत असेल तर आपल्याला करायचं काय, या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी अशा पद्धतीने होत जर असले तर हे जे रेक्टँगल 3 म्हणून असणार आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि हे जे असणार आहे आपण या ठिकाणी खाली आणू। या ठिकाणी आपलं एक PNG सेट करायची आहे, तर तुम्ही तुमच्या हिशोबाने जिथे तुम्हाला चांगल्या पद्धतीने दिसेल तिथं ठेवायचं आहे। प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनवरती यायचं आहे। जे PNG मी तुम्हाला दिली असणार आहे जस्ट तिला काय करायचं आहे, या ठिकाणी आपल्याला लाईक ही PNG ॲड करायची आहे। PNGला आपण बरोबर या ब्लॅकमध्ये आपण सेट करून घेऊया भावनो, अशा पद्धतीने, ओके ओके, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी घेऊन घेऊया। त्यानंतर आपण या ठिकाणी खाली एक इमेज ॲड केला, याच्यावरती क्लिक करूया, ती इफेक्टमध्ये जाऊन याचा इफेक्ट कॉपी करूया। त्यानंतर हे जे PNG असणार आहे भावनो, हिला आपण काय करूया, लास्टपर्यंत अशा पद्धतीने वाढून घेऊया, ठीक आहे। त्यानंतर बरोबर 2:20पर्यंत येऊन PNGला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आणि या PNGवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट, ठीक आहे। त्यानंतर भावनो, हे जे PNG असणार आहे सर्वात आपण अशा पद्धतीने या इमेजच्या वरी ठेवूया आणि ही पण जे PNG असणार आहे या इमेजच्या आपण वरी ठेवूया, ओके। इतकं झाल्याच्या नंतर आपल्याला करायचं काय, आणि त्यानंतर हे जे रेक्टँगल असणार आहे ना, याला पण आपण या अशा पद्धतीने या PNGच्या खाली ठेवायचं आहे आणि हे इमेज असणार आहे, तर हे इमेज आपण काय करूया, याला पण अशा पद्धतीने ठेवूया, ओके। इतकं झाल्याच्या नंतर व्हिडिओ सेव्ह करायचा आहे, एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी साईज वगैरे सेट करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे। व्हिडिओ फोनच्या गॅलरीत सेव्ह होईल। सोपा होता, आवडला असं लाईक झालंच पाहिजे। बाय बाय।